विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या समित्या जाहीर करण्यात आल्या। मात्र या समित्यांमध्ये वादाच्या भोवऱ्यात असलेल्या धनंजय मुंडेंना स्थान मिळालेलं नाहीये। दुसरीकडे छगन भुजबळांना देखील कोणत्याही समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीमध्ये घेण्यात आले। मात्र धनंजय मुंडे यांना कुठेच कोणत्याही समितीत स्थान दिलं गेलं नाहीये। तर अजित पवारांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेंना समितीपासून 2 हात लांब ठेवल्याची चर्चा आहे। दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं मंत्रिपद हे अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलंय। त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांनीही जोर धरलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा होती। मात्र अजित पवारांनी हे सर्व खाते स्वतःकडेच ठेवलेत। ओबीसी म्हणून भुजबळांचं पुन्हा एकदा पुनर्वसन केलं जाईल अशीही चर्चा होती। भुजबळांनाही कुठलीही जबाबदारी देण्यात न आल्यानं भुजबळ समर्थक देखील नाराज आहेत।